नमस्कार मंडळी, डे 10 ऑफ 30 डेज ब्लॉगिंग चॅलेंजमध्ये तुमचं सगळ्यांचं परत एकदा मनापासून स्वागत करते। आजच्या दिवसाची सुरुवात खूप सुंदर झाली होती। सकाळीच आमचं पार्सल आलं होतं। ते पार्सल वॉल हँगिंग्स ऑर्डर केले। त्याचा काय उपयोग होतो हे तुम्हाला मी पुढे दाखवणारच आहे। पण आजचा दिवस सुंदर याच्यामुळे होता की आज घरातली कामं सकाळीच 8 ते 9 वाजेपर्यंत आवरली होती, कारण की आज आमच्या इकडे पाणी जात असतं रविवारी। त्यामुळे पाणी जायच्या धाकाने घरातली सगळी कामं आम्ही पटकन आवरून घेतली। मग आज काहीतरी नवीन शिकायचं, त्यामुळे संध्याकाळी पनीरची भाजी करायला घेतली। 3 ते 4 मोठे कांदे, टोमॅटो, हिरव्या मिरच्या, लसण आणि अद्रक तेलामध्ये छान परतून घ्यायचं। तेल सुटेपर्यंत अर्धा निम्म होईपर्यंत परतायचं। तुम्ही याला जितकं जास्त परतणार त्याची टेस्ट अजून एन्हान्स होते। आमच्या इथल्या भाभीच्या हाताला खूप छान चव आहे। मी म्हणलं त्यांच्या हातानेच बनवून बघूया आणि शिकणं पण होईल। त्या इकडे भाजी करत होत्या, तोपर्यंत मी इकडे चपात्या करायला घेतल्या आणि सगळं भाज्या परतून झाल्याच्या नंतर त्याला एका मोठ्या परातीत काढायचं, थंड होऊ द्यायचं। थंड झाल्याच्या नंतर त्याला मिक्सरमधून बारीक पेस्ट करायची। कढईमध्ये पनीर परतून घ्यायचं। केलेली पेस्ट तेलामध्ये सोडायची, सगळे मसाले टाकायचे आणि पनीर सोडून द्यायचं। मग ह्या दोघांची भाजी सोबत अशी काहीशी पार्टी चालू होती। सकाळी ऑर्डर केलेलं वॉल हँगिंग्स तुम्ही असं काहीसं डेकोरेट करू शकता पाहिजे त्या रूममध्ये। त्यानंतर आजच्या जेवणाचा मेनू हा असा काहीसा होता। त्यानंतर जेवण झाल्यानंतर आम्ही दक्षूला खाली खेळायला घेऊन गेलो। त्याचंही खेळणं होतं आणि जेवण झाल्यानंतर आपलीही वॉकिंग होती, हा मेन मुद्दा असतो। त्यानंतर 30 डेज ब्लॉगिंग चॅलेंजमध्ये स्वतःमध्ये सुद्धा नवीन इम्प्लिमेंट करणं गरजेचं असतं। त्याच्यामुळं संध्याकाळी नवीन एक बुक वाचण्याचं ठरवलेलं आहे। त्या बुकमध्ये स्वतःला इम्प्रूव्हमेंट करण्याचं ठरवलं। व्हिडिओ कसा वाटला? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय।